माझ्यामुळे उगाच तेज प्रतापला ओरडा पडला. मीच मूर्खपणा केला. मला सांगितलं होतं ना, मग मीच करायला हवं होतं ना. आजी, तुम्ही माझी परीक्षा घेताय ना? मी तुमची परीक्षा देणार आणि चांगल्या मार्काने पासही होणार. ही वैदेही तुम्हाला खुश करणार म्हणजे करणार. हा आपला शब्द आहे आणि आपला शब्द म्हणजे ओके. काय सांगितलं होतं तेज प्रतापने? आई, तेज प्रतापला त्या त्याच्या बापाबद्दल काय तू सांगितलं नाहीस ना? व आई साहेब, आम्ही तेव्हाही तुमच्या शब्दाबाहेर नव्हतो आणि आताही नाही. त्या घटनेनंतर आजतागायत तिन्ही पोरांना आम्ही काही कळू दिलेलं नाही. पण त्या टवळीने उपद्व्याप करून ठेवला ना. तरी मी तुला म्हणत होते, त्या नालायकाची एक पण आठवण घरात ठेवू नको म्हणून. मला एक कळत नाही, तिला ते सर्टिफिकेट आणि तो फोटो मिळाला कसा? तेच तर कळत नाही आम्हाला. तिच्या या आगाऊपणामुळं मला तिचा जास्तच राग येतो. डोक्यात ती डिग जाते माझ्या. तुला पण मनस्ताप झाला आणि मी पण रागाच्या भरात नाही ते बोलले. शालेला काही फरक पडणार नाही. तिला काय, तिचा स्वार्थ साध्य झाला की झालं. पण तेज प्रताप आणि प्रिया, त्या दोघांनी तुला विचारलं नाही? विचारलं की, मग विचारलं की आजी अप्पांबद्दल असं का बोलली. मग शपथ घातली त्यांना का या विषयावर या घरामध्ये यापुढे बोलायचं नाही, आणि बोललात तर आमचं मेलेलं तोंड बघा. तेव्हा कुठे जरा शांत झाली. पोरं गप्प बसतील ग. पण ती बॅग तू घरात आणलीस ना, जरा इदर कल्याणीच आहे ती. तिनं काही काड्या केलं तर करू दे की, करू देत काड्या. आईसाहेब, तिने आता यापुढे काही करायचं ठरवलं तरी तिच्या हाती काही लागणार नाही. तिच्या नाड्या कशा आवळ्याच्या आम्हाला बरोबर माहिती आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आमचे तेज प्रताप, ते आमच्या शब्देबाहेर जाणार नाही त्याची खात्री आहे आम्हाला. असं वाटतंय तुला? नाही, तुला असं वाटतंय तेज प्रताप तुझ्या संग आहे. पण नाही, तो अजून बायकोचा पदर धरूनच आहे. तुला माहितीये का, काल मी तिला गौऱ्या थापायला सांगितल्या ना, तर आज तिनं तेज प्रतापलाच कामाला लावलंय. काय? तेज प्रताप गौऱ्या थापत होते? वय तर हे असे हात भरले होते शेणानं त्याचे. काय बोलताय आईसाहेब?
आता बघते मी त्यांना. हे काय? थांब. आता काय बोलू नकोस त्याला. माई, मला एक सांग, तेज प्रतापला अजून तशी स्वप्न पडतात का ग? होय आईसाहेब, अजूनही तेज प्रतापांना ती स्वप्न पडतायत. कधी कधी त्या जळक्या घराकडे जातात आणि अस्वस्थ होतात, रडतात, दगड फेकून मारतात, आरडाओरडा करतात. काळजी करू नका आईसाहेब, तेज प्रतापांच्या बापाच्या काळ्या कृत्यांची सावली आजपर्यंत मी त्यांच्यावर पडू दिली नाही आणि यापुढे पडू देणार नाही. तेज प्रतापांना आजही असं वाटतंय का त्यांचा बाप आदर्श शिक्षक होता, समाज सुधारक होता, एक आदर्श माणूस होता. आणि आम्ही पण ती काळजी घेतली आहे की तेज प्रतापांना तेच वाटावं का त्यांचा बाप म्हणजे आदर्शवादी मक्तेदार गुरुजी. गुरुजी, कसला आदर्श गुरुजी. नालायक माणूस होता तो. मक्तेदार गुरुजी म्हण. नाही, आजवर तू घर चांगलं सांभाळलंस, 3 मुलांना सांभाळलंस, मक्तेदारांचं नाव राखलंस. एकच भीती वाटते नाही, तू आजवर जे जपलंस ना त्यावर पाणी नको फिरायला. तेज प्रतापला वाटतंय आपला बाप म्हणजे आदर्श शिक्षक होता, लई भला माणूस होता. पण चुकून जरी त्याला हे कळालं की आपल्या बापानं एका बाईवर आबरू कोणी बघते. वैदेही, आजी पण ना अजून पण मला लहान लेकरू समजते. शेणात हात घातला म्हणून आंघोळ करायला लावली. कसं मॅनेज करणार आहे काय माहिती.